Those are massive chunks. तर हे आहे डार्क चॉकलेट. तर हे आम्ही मोठ्या मोठ्या चंक्समध्ये कापलंय आणि हे आपण आता कुकीमध्ये टाकणार आहोत. Hello everybody and welcome back to my YouTube channel. Hello say Hello. तर उद्या आहे रक्षाबंधन. तर मी विचार केला की असं काहीतरी बनवते जे मुलांना आवडतं आणि माझ्या मुलांना बेकिंग करायला खूप आवडतं आणि इकडे समर हॉलिडेज चालू आहेत म्हणून म्हटलं मी पण काहीतरी बेकिंग वगैरे करते त्यांच्याबरोबर. तर मी हे अशी गोष्टी बनवते जी मला वाटतं जगामध्ये सगळ्या लहान मुलांना आवडते आणि माझ्या मुलांना पण खूप आवडते आणि ती गोड वस्तू आहे चॉकलेट चिप कुकीज. येस, तर चला मी आज तुम्हाला दाखवते मी चॉकलेट चिप कुकीज माझ्या मुलांसाठी कशी बनवते. खूप सिम्पल आहे. ते तुमच्या घरामध्ये बेसिक इंग्रेडियंट्स आहेत त्यांनी तुम्ही बनवू शकता. ओके, तर चला आपण बघूया कसं बनवतात चॉकलेट चिप कुकीज. त्याला लागणारे 1/2 कप ऑफ बटर आणि हे अनसॉल्टेड बटर आहे. तर हे आपण आता मायक्रोवेव्ह मध्ये टाकू. समायला टाकते आणि अनसॉल्टेड बटर 1/2 कप लागणार आणि आपल्याला 1/2 कप ऑफ कॅस्टर शुगर आणि 1/2 कप ऑफ लाईट ब्राऊन शुगर. तर जर तुमच्याकडे कॅस्टर शुगर नसेल आणि इवन लाईट ब्राऊन शुगर नसेल तर तुम्ही नॉर्मल शुगर पण वापरू शकता. ते बंद कर समायरा. आणि फक्त एक आहे की कुकीजचा थोडासा कलर आहे ना थोडासा डिफरंट येईल. लाईक जर तुम्ही व्हाईट शुगर वापरली तर कलर थोडासा व्हाईटिश काइंड ऑफ टेक्स्चरमध्ये येईल आणि जर तुम्ही तुम्ही जर ब्राऊन शुगर वापरली तर थोडासा ब्राउनिश लाईक कुकी काइंड ऑफचा कलर येईल. पण इट इज ओके, तुम्ही नॉर्मल शुगर पण वापरू शकता. तेच जसं अर्धा कप दोन्ही आहे तर तुम्ही 1 कप व्हाईट शुगर वापरू शकता. तर ना हे आहे आपलं melted butter. आता आपण melted. Now let's put 1/2 cup of melted butter. ओके, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे आता समायरा? We're gonna put light brown sugar and white sugar. ओके, इब्राहिम घे. हां, व्हेरी गुड. दिस इज light brown sugar. तर हे आहे 1/2 कप ऑफ लाईट ब्राऊन शुगर. ओके, इब्राहिम घे. नेक्स्ट. आणि हे आहे 1/2 कप ऑफ व्हाईट शुगर, कॅस्टर शुगर. ओके, आणि हे आता आपण मिक्स करूया छान. तर मिक्स छान. Abraham, do you like cookies? समायराला बेकिंग करायला खूप आवडतं. We should not overmix this because otherwise it will go wrong. तर हे ना जास्त ओव्हर मिक्स नाही करायचं. फक्त दोन्ही शुगर्स मिक्स होऊपर्यंत त्याला. तर ह्या वाटीमध्ये आहे 2 टेबलस्पून पाणी आणि आहे आपण टाकतोय 1 टेबलस्पून ऑफ ऑइल. हे नॉर्मल आपलं घरातलं तेल आहे ते टाकलंय आता. तर ह्याच्यामध्ये ना आहे 2 टेबलस्पून्स ऑफ वॉटर आणि 1 टेबलस्पून तेल आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर आणि आपण हे मिक्स करू आता. मिक्स एबी बेबी. ओके, डन. आता आपण जे पाण्याचं मिक्सचर केलं होतं ते आपण ह्या शुगरच्या मिक्सचरमध्ये टाकून देऊया आणि मिक्स करूया. मिक्स. इब्राहिम तू दीदीला काय गिफ्ट देणार आहे रक्षाबंधनचं? तुला नाही माहिती? कार्ड तरी बनवणार ना? It is Rakshabandhan is when a brother gives a gift to his sister. Okay, so what are you going to give a gift to your didi? How about a Lamborghini? That's like the most cheapest thing you can ever ask for. Well, Lamborghini is the most hardest thing to get. So I'm not gonna give you a Lamborghini because wait, do you mean a real Lamborghini? No. आता आपलं मिक्सचर झालेलं आहे. मी केलंय. हो, दोघांनी केलंय. नाही. Now we add in the flowers. No, only आता ना हे आपलं दिस इज आवर वेट इंग्रेडियंट्स. हे सगळे वेट इंग्रेडियंट्स आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये आहे शुगर, बटर आणि जे मी पाण्याचं बेकिंग पावडर आणि तेलाचं जे आहे ते मिक्सचर आहे. तर हे आपलं वेट इंग्रेडियंट सगळे सांगते आले. आता आपण ह्याच्यामध्ये ड्राय इंग्रेडियंट्स टाकूया. ह्याच्यामध्ये जाणार आता
one cup flour. मैदा आहे तो. ठीक आहे. I'm gonna sift it. आणि हे आहे 1 कप आपण ऑलरेडी सीव केलेलं आहे आणि हे आहे 1/3 कप ऑफ मैदा. टाके बा आणि सीव इट नाव. आणि हे आहे 1 टेबलस्पून कॉर्नस्टार्च म्हणजे कॉर्नफ्लावर आपण वापरतो ते वालं. ठीक आहे. बेकिंग सोडा आणि हे आपण परत सीव करूया. जास्त फोर्स लावून मिक्स नाही करायचं, जस्ट एक जेंटल हाताने त्याला मिक्स करायचं. व्हेरी नाईस. मला थोडंसं मिक्सचर ना थोडंसं पातळ वाटलं, लाईक म्हणजे असं घट्ट नाही वाटलं, तर मी त्याच्यामध्ये ना 1/2 कप परत त्याच्यामध्ये मैदा टाकलाय. हे बघा असं झालंय हे छान. Supposed to be like this. या आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चॉकलेट चिप चंक्स. आता आपण ऍड करूया हे चॉकलेट चंक्स. Just roughly chop them. हो. Like आणि ना म्हणजे ना जरा मोठेच ठेवायचे पीसेस. हे बघा असे जरा चंकी ठेवा, म्हणजे जेव्हा तुम्ही खाताल तेव्हा ते छान दाताखाली आल्यावर छान वाटतं. Like it has that big chip. या छान दिसतोय ते एकदम. That looks like cookie. तर हे आता आपलं रेडी झालंय. कुकी डो आहे हा. तर ह्याला आपण क्लिंग फॉईल लावून आता त्याला फ्रीजमध्ये 1 तास आपण सेट करायला ठेवून देऊ. तर चला मी आता क्लिंग एव्हरीवेअर लिटल हेल्पिंग हँड असं पण ठेवू शकतो. जस्ट लीव इट. Now this goes in the fridge. आता आपण प्रीहीट करतोय आपण. हे बघा आता प्रीहीट होत आहे. तर ना 1 तास झाला या कुकी डोला फ्रीजमध्ये होता हा. आता मी त्याला काढलंय. क्लिंग फॉईल काढूया. आता ह्या डोला 1 तास झालेला आहे. आता आपण ह्याचे बॉल्स बनवूया. तर ना तुमच्याकडे जर स्कूपर असेल तर तुम्ही स्कूपरनी करू शकता. माझ्याकडे नाहीये तर मग मी एक स्पून वापरते. तर आपण स्पूनफुल घेऊया. ओके असं Like medium sized balls. आणि फक्त त्याला असं राऊंड करायचं. हे बघा असं मला दाखवते. सेम आहे. आणि मी बेकिंग ट्रेला ना 5 मिनिट पेपर लावलाय आणि त्याच्यावर आपण हे कुकी डो बॉल्सचे छोटे छोटे बॉल्स बनवून ठेवून देऊ. We're going to keep a little bit of space कारण की ते एक्सपांड होणार. हा कारण जास्त जवळ नाही ठेवायचे, लांब लांब ठेवायचे. तर मला वाटतं आपण एकामध्ये फक्त 6 ठेवूया. इकडे ठेव समोर म्हणजे 6 होऊन जातील है ना. ठीक आहे. आपला ओव्हन पण झालाय आता प्रीहीट आणि ह्या कुकीज तुम्हाला 175 डिग्रीज वर एक 12 ते 15 मिनिटं बेक करायच्या. जास्त नाही. असं तुम्हाला वाटेल की त्या बेक नाहीयेत पण त्या बेक झालेल्या असतील. तर आपण फक्त 12 ते 15 मिनिटासाठी 175 डिग्रीज वर. आता ठेव तू ओव्हन मध्ये. आणि मेक इट 175 डिग्रीज वर एक 15 मिनिटासाठी ह्यांना आपण बेक करूया. आता वाजले संध्याकाळचे 7. ओ माझी फ्रेंड किती क्यूट आहे ती. हाय. इकडच्या मांजरींना पण इंग्लिश येतं आणि मी ना मला माझ्या मुलाला मांजरी खूप आवडतात. तर मी कधी कधी असं फिश ठेवते किंवा चिकन वगैरे तर ते येऊन खात पण नाहीत कारण की ह्यांना फक्त पॅक्ड फूड देतात जे कॅट्सचं असतं. बघा कशी बसली. ही रोज येते ह्या टायमाला रोज. आणि अजून एक आहे ती नाही आली पण ही रोज असते इकडे. हाय. खूप खूप क्यूट आहे ती. आणि ही माझ्या नेबरची कॅट आहे. माझी फ्रेंड आहे जी नेबर आहे ती. तर आता 5 मिनिटं राहिलेत. मी तुम्हाला दाखवते ओपन करून. हे बघा आत एक्सपॅन्ड झाल्यात. तर आता 1 मिनिट राहिलाय आणि आपण बघूया ओपन करून 1 मिनिटाने. हे बघा अशा झाल्यात त्या.
तर हे आहेत आपल्या चोको चिप कुकीज. तर आता ह्यांना ना थंड होऊन द्यायचं. आता ते थोड्याशा ना तुम्हाला असं हात लावल्यावर असं वाटेल की ते झालेलं नाहीये, पण त्यांना थंड झाले की ते छान फर्म होतील आणि मग तुम्ही त्या स्टोर करू शकता. आता ह्या छान थंड होऊन द्या, मग आपण बघूया कसं. They smell really nice. Wait 1 sec. दाखव. कसे झालेत? रक्षाबंधन उद्या आहे पण आजच खातात. कसे झालेत? सॉफ्ट आहे and crunchy. तर ह्या आहेत आपल्या कुकीज. आणि जर तुम्हाला माझा आजचा हा कुकीजचा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हॅपी रक्षाबंधन. येस. आणि मी तर फक्त 6 बनवल्यात आणि बाकीचं जे डो होतं ते मी फ्रीझरमध्ये ठेवून दिलंय. तर तुम्ही पण सेम करू शकता की तुम्ही ते फ्रीझरमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला बेक करायचं तर तुम्ही ते बाहेर काढून यू कॅन बेक दोज कुकीज Or eat it. अँड ईट इट. हा, हे दुधामध्ये छान लागेल हे.